style. बोले चूड़ियां बोले कंगना मैं हो गया तेरा साथिया। तर भावांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून बिटमार्क आणि शेक इफेक्ट हा अलाइट मोशनमध्ये ॲड करून घ्यायचा आहे. हा ॲड केल्याच्या नंतर तुम्हाला बिटमार्क प्रोजेक्ट ओपन करायचा आहे. बिटमार्क प्रोजेक्ट ओपन केल्याच्या नंतर खाली तुम्हाला प्लसचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला मीडियाचा ऑप्शन दिसेल मित्रांनो. मीडियाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो काही आपला XMusic17 लव व्हिडिओ मटेरियलचा फोल्डर आहे तो ॲड करून घ्यायचा आहे मित्रांनो. त्याच्यानंतर मॉडेलचा फोटो घेऊन टाकायचा आहे. तो फोटो तुम्हाला इथं व्हिडिओ म्हणजे ऑडिओच्या लास्टपर्यंत यायचा आहे, जसं की 13.4पर्यंत. इथं येऊन तुम्हाला हा समोरून कट करून घ्यायचा आहे हा फोटो. तर मित्रांनो, त्याच्यानंतर पहिली जी काही बीट आहे 6.1पर्यंत, तिथे येऊन पण हा फोटो मधोमध कट करायचा आहे भावांनो. मधोमध कट केल्याच्या नंतर तुम्हाला सुरुवातीला यायचं आहे व्हिडिओच्या आणि प्लस ऑप्शनवरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन जो काही मी PNG दिलेला आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. तो ॲड केल्याच्या नंतर तो स्मॉल करायचा आहे मित्रांनो तुम्हाला थोडासा. तो स्मॉल केल्याच्या नंतर तो तुम्हाला काही अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून द्यायचा आहे भावांनो. इथं ॲडजस्ट केल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला हा PNG पण लास्टपर्यंत म्हणजे 13.4पर्यंत येऊन कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर 6.1पर्यंत येऊन पण हा मधोमध कट करून घ्यायचा आहे भावांनो. त्याच्यानंतर बॅक यायचं आहे तुम्हाला. बॅक आल्याच्यानंतर जो काही माझा शेक इफेक्ट दिलेला आहे मी, तो तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. बघू शकता याच्यात 2 इफेक्ट आहे आणि तो ओपन केल्याच्या नंतर पहिल्या इफेक्टवरती क्लिक करून इफेक्टमध्ये जाऊन कॉपी करायचा आहे हा इफेक्ट मित्रांनो. हा इफेक्ट कॉपी करून आपल्या मेन प्रोजेक्ट म्हणजे बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचं आहे आणि इथं हा काही मी पहिला फोटो आपण केला होता कट, त्याच्यावरती जाऊन इफेक्ट्समध्ये जाऊन हा इफेक्ट इथे तुम्हाला पेस्ट करायचा आहे मित्रांनो. पेस्ट केल्याच्यानंतर वरती जी काही PNG आपण कट केली होती तिला पण हा इफेक्ट तसाच पेस्ट करून देऊया आपण मित्रांनो. त्याच्यानंतर बॅक येऊया. आपण परत शेक इफेक्ट ओपन करूया. शेक इफेक्ट ओपन केल्याच्यानंतर परत एकदा जो 2 नंबरचा इफेक्ट आहे त्याच्यावरती क्लिक करून हा इफेक्ट कॉपी करून घेऊया मित्रांनो. हा इफेक्ट कॉपी केल्याच्यानंतर परत मेन प्रोजेक्ट म्हणजे बिटमार्क प्रोजेक्टमध्ये यायचा आहे आणि जो काही आपला दुसरा फोटो आहे म्हणजे तोच फोटो आपण डबल केला आहे पुढे पण, त्याच्यावरती येऊन हा इफेक्ट इथे पेस्ट करून द्यायचा आहे मित्रांनो. तसंच PNGला पण करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर भावांनो बघू शकता की अशा प्रकारे काही व्हिडिओ आपला बनलेला आहे. तर काही विषय नाही, व्हिडिओ बनून गेलेला आहे भावांनो. आणि याच्यानंतर तुम्हाला वरती एक्सपोर्टचा ऑप्शन दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून व्हिडिओ एक्सपोर्ट करायचा आहे. तर भावांनो, हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करा चॅनलला आणि एक कमेंट तर नक्की करा भावांनो. धन्यवाद. मिळूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये.